मित्रांनो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी मुंबईकर. माझं जन्म आणि शिक्षण सगळं मुंबईत झाले, म्हणून ह्याचं नाव मी मुंबईकर ठेवलेलं आहे. जेव्हा मुंबईकरांना आणि इतर लोकांनाही हे फार आवडेल. आणि आज हा माझा पहिला व्हिडिओ आहे, म्हणून मग मी विचार केला आहे की ह्याची सुरुवात आपण करायचं मुंबईचे आराध्य दैवत म्हणजे आपले गणपती बाप्पा श्री सिद्धिविनायक मंदिरापासून. तर चला मग आता आपण मंदिराकडे जाऊया, तुम्हाला तिथे भेटते. या आपण आता भेटूया. तर मग मित्रांनो, आपण आता इथे आलो आहोत प्रभादेवीच्या एरियामध्ये मंदिराजवळच. पण इकडे ॲज युजल मुंबईची तुम्हाला माहीत असेल, जागाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. आणि म्हणून पार्किंगचीही खूप मारामारी होती. कशी आम्हाला थोडीफार जागा मिळाली पार्किंगला. आता आम्ही जात आहोत मंदिराजवळ. तर तुम्हाला मी आजूबाजूचा परिसरही दाखवते. आणि इथे सध्या मला चालता रोड क्रॉस करायचे म्हणून थोडी गडबड आहे. तर आपण आता मंदिराजवळ गेल्यावर भेटूया. आम्हाला दर्शनासाठी जायचे होते, पण फार भूक लागली, तर आम्ही विचार करतोय की काहीतरी खाऊया आणि मग जाऊया. तर म्हणून आम्ही इकडे कीर्ती कॉलेजचा वडापाव खायला आलो. पण इकडे मी पहिल्यांदाच बघते की वडापावसाठीही एवढी लाईन आहे. हे बघा, तुम्हाला मी दाखवते की वडापावसाठी केवढी लाईन आहे. जेवढं मला तर आठवतं, आम्ही लहान असताना रेशनच्या दुकानात एवढी लाईन लावली. अप्रतिम वडापाव आहे. तुम्ही बिलीव नाही करणार, हे तर मी पहिल्यांदा बघते की वडापावच्या शॉपमध्ये सिक्युरिटी मला ठेवला आहे त्यांनी क्यू मॅनेज करण्यासाठी. तर मग आपण आता मंदिराजवळ आलेलो आहोत. तर समोरच जी तुम्हाला बिल्डिंग दिसते, सोनेरी कलशासोबत एक मंदिरात आहे. आणि गणपती बाप्पा मोरया बोलत आपण मंदिराकडे जाऊया. आतमधून तरी व्हिडिओ बहुतेक अलाउड नसेल, जर जमलं तर मग मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. ही आपली लोकल मुंबई. चला, तर मग आपण आता जाऊया मंदिराकडे. भेटते थोड्या वेळातच, दर्शन झालं की. आम्ही आत्ताच दर्शन घेऊन बाहेर आलो. खूप छान आणि प्रसन्न वाटलं. तुम्ही पण इकडे बघाल तर भाविकांची जेवढी गर्दी आहे आणि छान दुकानं सजलेली आहेत, फार उत्साह वाटतो सण असल्यासारखा. जर तुम्हाला पण इकडे बाप्पांच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिराजवळ यायचं असेल तर जवळचे स्टेशन हे दादर आहे. दादर स्टेशनवरून BST बसेस आणि शेअर कॅब आहेत, जे एक 10 मिनटात तुम्हाला मंदिराजवळ सोडतात.